शासकीय कामामध्ये राजकीय हस्तक्षेप माझ्या बाजूने राहणार नाही। बदल्यांच्या संदर्भात जी काही प्रत्येक विभागामध्ये सिस्टीम ठरलेली आहे, वेगवेगळ्या स्तरावर अधिकार त्या ठिकाणी दिलेले असतात, त्याप्रमाणे तो निर्णय त्याप्रमाणे त्या ठिकाणी करता येतो। माझ्या दृष्टीने आणखीन थोडक्यामध्ये सांगायचं म्हटलं तर प्रस्तावित शक्ती कायदा, पोलीस भरती गतिमान करणं, पोलीस हाऊसिंगमध्ये जी घरं बांधायची आहेत, 1 लाख घरं बांधायची आहेत, ते घरं बांधणं, या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। आणि त्याचबरोबर माझी आपल्याला विनंती राहील की शक्यतो आपण या पुढील काळामध्ये धोरणात्मक बाबी असतील त्याच्या संदर्भात मला प्रश्न जर विचारले तर जास्त बरं होईल। कारण मी आजचं नाही सांगत कारण दैनंदिन दिवसामध्ये छोट्या मोठ्या इन्व्हेस्टिगेशनचे वगैरे जे काही प्रश्न विचारले जातात त्याच्यासाठी संपर्क केला जातो। त्याच्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा तयार करायचं माझ्या मनामध्ये आहे आणि ती स्वतंत्र यंत्रणा तयार करून आपल्याला जी माहिती मिळायला पाहिजे ती माहिती आपल्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे करू। मी या निमित्तानं सांगतो, काल हायकोर्टाने जो निर्णय दिला त्या निर्णयामध्ये जी काही चौकशी सुरू आहे, मग NIAच्या मार्फत चौकशी सुरू आहे, CBIच्या मार्फत चौकशी सुरू करण्याच्या संदर्भामध्ये, प्राथमिक चौकशी सुरू करण्याच्या संदर्भामध्ये जे आदेश दिलेले आहेत त्याच्यामध्ये राज्य सरकारचं संपूर्ण सहकार्य या यंत्रणांना राहील। आणि कालचा न्यायालयाचा जो निकाल आहे तो निकाल त्याला राज्य सरकार सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार आहे आणि त्याबाबतचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। मला तुमचं सगळ्यांचं सहकार्य या पुढील काळात मिळेल अशी मी अपेक्षा करतो। सर, प्रामुख्याने तुम्हाला गृह विभाग हा काटेकोर वाटतो का? कारण अनेक चॅलेंजेस असतात जसे आता आपण बघतोय आणि विशेषतः पोलीस दलामध्ये एक अनागोंदी आहे असं चित्र महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसात उभं राहिलेलं आहे। गृह विभाग हा नेहमीच एक चॅलेंजिंग, ज्याला काटेरी मुकुट सुद्धा म्हणता येईल, असाच हा विभाग राहिलेला आहे। कारण इथं दैनंदिन गोष्टी घडत असतात आणि दैनंदिन गोष्टी घडून त्याच्यामधून रोज नवीन नवीन प्रश्न तयार होतात आणि त्याची सोडवणूक करावी लागते। सर, ज्या पद्धतीने IPS अधिकारी म्हणजे प्रशासन, पोलीस प्रशासन आणि राजकीय नेतृत्व यामध्ये कुठेतरी आपल्याला वाटतं का की कॉन्फिडन्स डेफिसिट झाला आहे, ते किती मोठं आव्हान असणार आहे? आणि दुसरं, हे 3 पक्षांचं मिळून सरकार आहे, तर असं वाटतं का की दुसऱ्या 2 मित्र पक्षांचा पण दबाव येऊ शकेल? ते किती मोठं चॅलेंज आहे? मला तसं वाटत नाही, कारण या आघाडीच्या सरकारमध्ये 3 पक्ष एकत्र निर्णय घेत असतात, त्यामुळं कोणाचा दबाव असायचं काही कारण नाही। म्हणजे की IPS लॉबी मध्ये अनेक गट असल्याचं बोललं जात आहे, नक्की त्याच्यावर कसा कंट्रोल मिळेल? असं आहे की मी आजच कार्यभार स्वीकारलेला आहे। मला माझ्या विभागातल्या सगळ्या सचिवांच्या बरोबर, पोलीस विभागाच्या प्रमुखांच्या बरोबर चर्चा करून त्याच्यामधून मग याचं उत्तर मला देता येईल। आज लगेच मी याच्यावर कमेंट करू इच्छित नाही। सर, भाजपने जो प्रश्न तुम्हाला विचारला होता की राज्याच्या पोलीस दलात अनागोंदी सारखं चित्र आहे, तसं तुम्हाला वाटतंय का? आणि ते सुधारण्यासाठी काही ठोस पावलं लवकरात लवकर तुम्ही उचलणार आहात? निश्चित प्रकारे या राज्यामधलं सगळं पोलीस दल एकत्रितपणानं काम करत आहे, अशाच प्रकारचं चित्र दिसायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील। सर, भाजप एक आरोप करते कालपासून, कारण की आधी संजय राठोड यांचा राजीनामा झाला, अनिल देशमुख यांचा राजीनामा झाला, अजूनही काही मंत्र्यांचे राजीनामे येऊ शकतात, तुम्ही कशा पद्धतीने बघता या आरोपांकडे? मला असं वाटतं की या पूर्व काळामध्ये देखील भाजपच्या सुद्धा अनेक मंत्र्यांच्यावर आरोप झाले, त्यामुळं कोण काय आरोप करतं, कोण काय आरोप करतं, या गोष्टी आता शेवटी त्यांनी काय आरोप करायचे, काय बोलायचं, हा त्यांचा प्रश्न आहे। त्यामुळं मी
त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही. सर, ते गृहमंत्र्यांना थेट म्हणतात की नवीन वसुली मंत्री कोण असणार, ह्याला तुम्ही कसं बघताय? मी सांगितलं ना, याच्यामध्ये अतिशय स्वच्छ असा कारभार, पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा प्रयत्न राहील. तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलात आज या पदभारानंतर त्यांची? नाही, माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांना भेट झाली नाही, भेटणार आहे. सर, ही जी काँग्रेसने देखील मागणी केली की भाजप आणि संघ विचारांच्या जवळचे काही अधिकारी आहेत त्यांना आपण दूर केलं पाहिजे, आपल्याला असं वाटतं की आपण जेव्हा याल तेव्हा आता पोलीस प्रशासनामध्ये आपण प्रामुख्याने याकडे लक्ष द्या? त्याच्यामध्ये सर्व माहिती घेतल्याच्या नंतरच, म्हणजे कोणाच्या काय निष्ठा आहेत, कोणाच्या काय निष्ठा आहेत, याची सगळ्याची माहिती घेऊन या बाबतीत जसं आवश्यक वाटेल तसा निर्णय घ्यावा लागेल. सर, लॉकडाऊनच्या संदर्भात एक सांगितलं जात आहे की विरोधी पक्षाची चर्चा करत असताना 2 दिवसाचं लॉकडाऊन सांगितलं जात होतं, पण सरकारकडून जे परिपत्रक काढलं गेलंय, अनेक निर्बंध लादले गेले, त्यावरती भाजप आक्षेप घेत नाही. आता त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांची आणि विरोधी पक्षनेत्यांची काय चर्चा झाली ही मला माहिती नाही. त्यामुळं त्यांचा आक्षेप कितपत बरोबर आहे हे माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याशिवाय सांगता नाही येणार. पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल करण्याचं काही तुमचं लक्ष आहे? पोलीस दलात असं आहे की आत्ता कारभार स्वीकारला. मी आपल्याला सांगितलं, मी आज काही फार लांबलचक प्रेस कॉन्फरन्स किंवा लांबलचक प्रश्नांना उत्तरं देणार नाही आहे. तर मी आपल्याला एवढीच विनंती करतो की सर्व गोष्टींची माहिती घेतल्याच्या नंतर, चर्चा केल्याच्या नंतर जे आवश्यक वाटेल ते करू. मध्ये ज्या बदल्या झाल्या परमवीर सिंग आणि त्यांच्याबरोबर, तुम्हाला वाटतं की प्रायोरिटी फक्त स्वच्छ प्रतिमेशिवाय इतरही गोष्टी ज्या वसुलीचे आरोप असतील किंवा बदल्यांचं रेकॉर्ड, या सगळ्या गोष्टी या प्रायोरिटी असतील की इतर काही प्रायोरिटी भेटणार? मी आता सांगितलं ना, साधारणतः मी काल मला अतिशय अचानक या पदाच्या बद्दल स्वीकारण्याच्या संदर्भात पक्षाकडून सांगण्यात आलं, नेत्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यामुळं अजून फारसा कालावधी झालेला नाही आहे आणि कालावधी झालेला नसल्यामुळं त्याच्यामध्ये फार डिटेलमध्ये मी गेलेलं नाही. आता ज्या वेळेला सगळी माहिती मी घेईन त्यावेळेला मी सांगितलं की जे जिथं दुरुस्ती करणार आहे तिथं दुरुस्ती करू. त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार का? कारण त्यांनी पण पत्र लिहिले होते की ज्या पद्धतीने बदल्या झाल्या परमवीर सिंग यांच्याबरोबर ज्या इतर बदल्या झाल्या त्या अधिकाऱ्यांनी देखील नाराजी व्यक्त केली नाही. याची माहिती घेईन, याची माहिती नाही मला. Sir, in short about your main role and you are accepting this post. पहली प्रायोरिटीज क्या रहेगी? Exactly, and about challenging it in Supreme Court. हाँ, मैंने ये बताया कि ये बहुत डिफ़िकल्ट समय चैलेंजिंग रिस्पॉन्सिबिलिटी मुझ पे सौंप गई है और सर, आपकी चैलेंजेस क्या रहेंगे? जैसे आपने बताया कि शक्ति कानून और पुलिस, और आपने ये भी बताया कि नया तरीके का सिस्टम जो है वो सरकार और आप बनाने के विचार में है, प्रेस से जानकारी देना हो, उस बारे में थोड़ी सी जानकारी। नहीं, शक्ति कानून के बारे में तो विधानसभा के अंदर वो बिल पास हुआ है और वो जॉइंट सेलेक्ट कमेटी के पास गया हुआ है. तो वो जॉइंट सेलेक्ट कमेटी में वो पास होने के बाद फिर वो विधानसभा में आएगा, बाद में उसका कानून बनेगा. सर, आप लोग सुप्रीम कोर्ट में अपील करने वाले खास तौर पे और पुलिस की इमेज चेंज करने वाले, उस बारे में थोड़ा सा प्लीज बताइए. हाँ, इस जो निर्णय आया हुआ है सम्मानीय मुंबई हाईकोर्ट से, उसको चैलेंज करने का निर्णय राज्य सरकार ने लिया हुआ है. सर, और पुलिस विभाग की इमेज चेंज करने के ऊपर भी क्या पुलिस विभाग की इमेज चेंज करने के लिए ये पुलिस डिपार्टमेंट जो प्रोफेशनल सिस्टम है तो प्रोफेशनल सिस्टम से चलना चाहिए, ऐसी कोशिश हमारी रहेगी. सर, आप बहुत चैलेंजिंग टाइम्स के बीच में ये पोस्ट एक्सेप्ट कर रहे हैं, challenging with respect to corona times and also the way things have been alleged on the police department. आपके aims क्या है? What is your roadmap ahead? You have come out with certain parameters to work on
ट्रांसपेरेंसी, क्लैरिटी इन वर्क एक्सेट्रा, आप थोड़ा सा उस पर अगर लाइट डालें। हाँ, मैंने आई हैव ऑलरेडी एक्सप्लेन कि ड्यूरिंग दिस कोरोना my entire staff is on road to implement the orders issued by the government, and it is expected that corona may grow more. Law and order ये तो हमारी जिम्मेदारी है, लेकिन इसके बारे में पुलिस सबलीकरण करना भी एक कोशिश है, जो मैंने बताया इसके पहले। सर एक चीज निकल के आई कि बहुत सेंसिटिव इन्फॉर्मेशन जो सरकार के पास होनी चाहिए वो विपक्ष के नेता को मिल रही है। एक दूसरा एक पर्टिकुलर आईपीएस लॉबी है जो अभी भी सरकार के खिलाफ डायरेक्टली इनडायरेक्टली काम कर रही है, उसको लेकर आप क्या आपके पास प्लान है, किस तरह से आप रोकेंगे और सेंसिटिव इन्फॉर्मेशन लीक करने वाले अधिकारियों पर भी कोई कार्रवाई करेंगे? ऐसे है कि विरोधी पक्ष नेता जो है वो 5 साल महाराष्ट्र के मुख्यमंत्री रहे हैं और 5 साल वो गृह मंत्री भी रह चुके हैं, तो एक स्वाभाविक है कि उनके संबंध और लोगों से होंगे, तो इसलिए उनको भी इंफॉर्मेशन मिलती होंगी। लेकिन हम ये कोशिश करेंगे कि इससे कैसा रास्ता निकाला जाएगा और कैसा कारोबार में सुधार आएगा। और आईपीएस लॉबी को अपने पॉइंट आउट करें सर कि ये लोग हैं पॉसिबली जो लीक कर रहे हैं। देखिए मैंने बताया, मैंने आज ही कारोबार हाथ में लिया है, मैं इसके बारे में सारी इन्फॉर्मेशन अभी लेना हूँ। मैंने आज सिर्फ एजम्पशन किया, ऑफिस में प्रवेश किया है, तो इसको समय लगेगा। सही समय पर मैं इस सब चीज़ों के ऊपर आपसे बात करूँगा। अधिकारियों से कब तक बैठक करने वाले सर, अगर आप बता पाएं आपने? अधिकारियों से बैठक ही चालू है, आगे भी चालू रहेगी। थैंक यू। एक क्वेश्चन है। थैंक यू। जस्ट एडजॉइनिंग अपना स्टेट में जो नक्सल अटैक हुआ है, महाराष्ट्र हैज आल्सो बीन अ काइंड ऑफ अ नक्सलाइट एपिसेंटर. As a home minister, I can understand that you have just taken over. But are you going to have a detailed discussion with the Director General of Police and the Naxal, whatever additional DG who is stationed there, to see that the additional security is deployed? What will be your priority on that? This morning only I spoke to Mr. Sandeep Patil, who is a DG there, and I have taken complete information about what has happened across the border. And our police are well equipped and well trained and ready for any kind of such situation. Thank you. आणि आपण पाहतोय राज्याचे नवे गृहमंत्री म्हणून आता कार्यभार स्वीकारलेले दिलीप वळसे पाटील यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधलेला आहे आणि आपण गृहमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्याचं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। यावेळी हा पदभार स्वीकारताना त्यांनी पवारांचे, मुख्यमंत्र्यांचे आणि पवारांचे आभार मानलेले आहेत। तसंच देशमुख यांच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आता राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं महत्त्वाचं विधान त्यांनी केलंय। सोबतच या प्रकरणी जो तपास सीबीआय करणार आहे त्या सीबीआयच्या चौकशीला सर्व सहकार्य राहील असं देखील यावेळी बोलताना दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय। तर गृह विभागाची जबाबदारी एक मोठं आव्हान आहे आणि सर्वांना सोबत घेऊन काम करू असं देखील त्यांनी म्हटलंय। आणि बातमी सोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो। बघत रहा न्यूज 18 लोकमत।